नमस्कार, मी केतकी जोशी. या विशेष कार्यक्रमात स्वागत आहे. काल आदिशक्तीची सगळीकडे स्थापना झालेली आहे आणि आता 9 दिवस 9 रात्री अखंडपणे या आदिशक्तीचा जागर सुरू राहणार आहे. वेगवेगळ्या रूपात तिची पूजा केली जाणार आहे आणि त्याचप्रमाणे रास दांड्या खेळला जाणार आहे, गरबा खेळला जाणार आहे. एकूणच आदिशक्तीच्या, महालक्ष्मीच्या, काली मातेच्या, दुर्गा मातेच्या या सगळ्या रूपांचं वेगवेगळ्या प्रकारे पूजन केलं जाणार आहे. कुठलाही रूप असो तिचं, महाराष्ट्रातली ही करवीर निवासिनी असो, गुजरातमधली देवी असो, बंगालची दुर्गा देवी असो, सगळ्या रूपात तिचं पूजन केलं जातं. सगळ्यांनाच ती तेवढीच प्रिय आहे. आणि आज नवरात्रीच्या निमित्तानं आम्ही तुमच्यासाठी काय काय खास घेऊन आलोय ते बघूयात. आपण सुरुवात करतोय कोल्हापूरपासून. नवरात्रीची आजचा दुसरा दिवस आहे, म्हणजे आज दुसरी माळ आहे आणि याच निमित्तानं महालक्ष्मी देवीची धनधान्य लक्ष्मी रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली होती. लक्ष्मी म्हणजे साक्षात समृद्धी, तर कमळ हे जलसमृद्धीचं आणि सुपीकतेचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळेच हातात कमळ, ऊस, केळ्यांचा घड, धान्याची लोंबी अशा स्वरूपातली ही धनलक्ष्मी आज कमलासनावर विराजमान झाली होती. आदिशंकराचार्यांना आवळ्याची भिक्षा देणाऱ्या गृहिणीवर मातेनं सोन्याच्या आवळ्यांचा वर्षाव केला असं मानलं जातं आणि त्यामुळेच नुसता पैसा म्हणजे लक्ष्मी नव्हे हे सांगणारं आजचं हे देवीचं रूप होतं. काल घटस्थापना झाली आणि तेव्हापासून आत्तापर्यंत कोल्हापूरच्या या अंबाबाईचं 4 लाख भाविकांनी दर्शन घेतलेलं आहे. आणि कोल्हापूर नंतर आपण जाणार आहोत खानदेशात. खानदेशाची ग्रामदैवत मानली जाणारी आई एकविरा देवीच्या मंदिरात सुद्धा नवरात्र उत्सवाला अगदी उत्साहात सुरुवात झाली. या मंदिराला गेल्या 700 वर्षांची परंपरा आहे असं मानलं जातं. या नवरात्र उत्सवामध्ये गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून भाविक आई एकविरा देवीच्या दर्शनाला आवर्जून येतात. खानदेशचं कुलदैवत मानली जाते आई एकविरा देवी आणि महाराष्ट्रातलं शक्तीपीठ, 5वं शक्तीपीठ म्हणून धुळे शहरातल्या या पांझरा नदीच्या किनारी असलेलं आई एकविरा देवीचं मंदिर हे भाविकांचं श्रद्धास्थान आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकरांनी केलाय. नवसाला पावणारी देवी म्हणून या देवीची ख्याती आहे. हे मंदिर जे आहे अतिप्राचीन मंदिर आहे आणि इथली देवीची मूर्ती स्वयंभू मूर्ती आहे. आदिशक्तीची स्थापना पूर्वमुखी करण्यात आली आहे आणि अष्टभुजा आहे ती. तसंच शेंदूर लेपन असलेली ही पद्मासनी मूर्ती अत्यंत आकर्षक आहे. नवरात्र उत्सवाच्या या काळामध्ये जवळपास 5 लाख भाविक आई एकविरा देवीचं दर्शन घेतील असा अंदाज बांधला जातो. 4 उत्सव साजरे केले जातात. पहिला उत्सव चैत्र नवरात्र, दुसरा उत्सव चैत्र पौर्णिमेला यात्रा उत्सव. यात्रा ही 15 दिवस चालते या ठिकाणी. त्यानंतर अश्विन नवरात्र आणि तुमचं शाकंभरी नवरात्र आणि वर्षभर या ठिकाणी सगळ्या भाविकांची वर्दळ चालू असते आणि नवसाला पावणारे म्हणून एकविरा देवी हे प्रसिद्ध आहेत. महापावन पर्व नवरात्रीच्या निमित्ताने आई एकविराच अनेक रूपांमध्ये नवदुर्गाच्या रूपामध्ये येते आणि भक्तांचं निश्चितच कल्याण करते अशी सगळ्या भक्तांची या ठिकाणी भावना आहे, श्रद्धा आहे. तर हिंगोली जिल्ह्यात सुद्धा नवरात्राची उत्साहात अगदी सुरुवात झालेली आहे आणि आई जगदंबेची भक्ती संपूर्ण हिंगोली जिल्ह्यातच अगदी भक्तिभावानं तिची आराधना केली जाते. हिंगोलीत नवरात्रोत्सवासोबतचा जो दसरा महोत्सव असतो तो मोठ्या थाटात केला जातो. हिंगोलीमध्ये ऐतिहासिक दसरा महोत्सवाची तयारी सुद्धा सुरू झाली आहे कालपासूनच. हा जो दसरा महोत्सव आहे हा भारतातला 2ऱ्या क्रमांकाचा म्हणजेच म्हैसूर नंतरचा 2ऱ्या क्रमांकाचा सगळ्यात जुना दसरा महोत्सव आहे आणि 1885 मध्ये संत मानदास बाबा यांनी हिंगोलीच्या ऐतिहासिक दसऱ्याची मुहूर्तमेढ केली होती. तेव्हापासून हा दसरा साजरा केला जातोय. दसऱ्याचं हे 161वं वर्ष आहे आणि यावेळेला सुद्धा रामायणासह अनेक कार्यक्रम यावेळेला या दसऱ्यामध्ये साजरे केले जाणार आहेत. उस्मानाबादमध्ये तुळजाभवानी देवीचा सुद्धा नवरात्र महोत्सव जो आहे त्याची उत्साहात सुरुवात झाली आहे. देवीचं दर्शन घेण्यासाठी अन्य राज्यातून सुद्धा भाविक येत आहेत. देवीचं दर्शन घेण्यासाठी येणारा प्रत्येक भाविक देवीच्या चरणी दान करण्यासाठी काही ना काही घेऊन येत असतो, काही ना काही अर्पण केलं जातं. पुण्यातल्या उंडाळे कुटुंबानं मात्र देवीचं पूर्ण मंदिर प्रकाशमान करून टाकलंय. गेली 3 वर्षांपासून उंडाळे कुटुंब तुळजाभवानी मंदिरावर ही आकर्षक अशी विद्युत रोषणाई करतं. आणि आपण जाणार आहोत आता थेट नागपूरमध्ये गरब्याची धूम कशी ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आणि आपल्यासोबत आहे आमची प्रतिनिधी सुरभी शिरपूरकर. सुरभी, कसा सुरू आहे गरबा, कसा सुरू आहे दांडिया? नागपूरकर तर मजा घेत असतील, आम्हालाही दाखव की नागपूरचा गरबा कसा सुरू आहे.
की बरोबर आहे, कालपासून नवरात्र या सणाला सुरुवात झालेली आहे आणि आपण बघतोय त्या नवरात्र निमित्तानेच गरबा हा जो सण आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे भारतातच आणि विशेषतः गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये हा अत्यंत महत्त्वाचा जो प्रथा आहे ती प्रचलित आहे गरबा खेळण्याची। आणि आम्ही सध्या आहोत नागपूरच्या बर्डी परिसरामध्ये आणि नागपूर ज्वेलरी आहेत ते सुद्धा इथे घालून आलेले आहेत। चला बघूया त्याचीच एक झलक। आपण बघतोय गरब्याची ही धूम जी आहे ती नागपूरमध्ये सुरू आहे। तरुणाईचा उत्साह आहे। गरब्याचे जे आकर्षक अगदी पारंपरिक वेशभूषा असते, अगदी टिपिकल जी वेशभूषा असते ती सगळं अनेक लोकांनी त्यांनी घातलेली आहे आणि त्याच्या बरोबरच भरपूर उत्साह दिसतोय आपल्याला। गाणी कोणती असू देत, बॉलिवूडमधली गाजलेली गाणी असू देत नाहीतर टिपिकल गुजराती गाणी असू देत, पण गरबा मात्र जोरात सुरू आहे। आणखीही आपल्याला राज्यामध्ये या नवरात्रोत्सवाची धूम कशी आहे ते पाहायचंच आहे, पण एक ब्रेक घेऊयात। पहा फक्त IBN लोकमत। आणि आता आपण जाणार आहोत डहाणूमध्ये। डोंगराच्या कुशीत वसलेलं डहाणूतलं हे महालक्ष्मी मातेचं मंदिर भाविकांच्या गर्दीनं खूप खुलून गेलंय। कोल्हापूरची महालक्ष्मी गुजरातमध्ये जेव्हा वास्तव्याला निघाली तेव्हा विश्रांतीसाठी तिनं डहाणूतली या डोंगराची जागा निवडली आणि इथं विश्रांती घेतली असं मानलं जातं। तेव्हापासून या गावाचं आणि डोंगराचं नाव महालक्ष्मी झालं अशी आख्यायिका आहे। डहाणूतल्या या मंदिरात देवीची 4 फुटाची मूर्ती आणि अगदी वेगवेगळ्या अलंकारानं तिला सजवण्यात आलंय। डोळ्याचं पारणं फेडणारं असं तिचं रूप दिसतं। महालक्ष्मी मंदिर डहाणू तालुक्यातलं असून जागृत देवस्थान आहे। नवरात्रीचे 9 दिवस गुजरात आणि महाराष्ट्र दोन्ही ठिकाणची पब्लिक भरपूर असते, तरी येणाऱ्या रविवारी ही जास्त गर्दी होण्याची अपेक्षा आहे। त्यासाठी आम्ही 25 सिक्युरिटी गार्ड आणि पोलीस बंदोबस्त कासाकोटेसमोर मागवलेला आहे। पांडवकालीन मंदिर आहे आणि मंदिराची आख्यायिका खरंतर अशी आहे की देवी ही कोल्हापूरहून सुरतला जात होती। इथं एक ठिकाण वेगवेगळे ठिकाण हे तिला शांत ठिकाण वाटतं म्हणून हिने
वास्तव मालसिंग गडावर इथं केलं तिथे वास्तव. हे सगळेजण पुणे जिल्ह्यातून आलो आहे, मावळ तालुक्यातून. गेली 10-15 वर्ष आम्ही इकडं दर नवरात्रामध्ये आमच्याकडं दर्शनासाठी म्हणून येत असतो. तिथे महालक्ष्मीची देवी ही नवसाला पावणारी आणि आपली इच्छा अपेक्षा पूर्ण करणारी अशी समजली जाते. पालघर तालुका, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा आणि गुजरातमधून अनेक भाविक या ठिकाणी येत असतात आणि आम्ही गेले कित्येक वर्षापासून इथे येत आहोत. परिसरामध्ये या मंदिरात वरती डोंगरावर देवीची वास्तव्य आहे. या परिसरात आल्यानंतर आम्हाला अतिशय प्रसन्न आणि आपल्या जीवनामध्ये एक आनंददायी वातावरण वाटतं. आणि आता यानंतर आम्ही तुम्हाला भेटवणार आहोत एका नवदुर्गेला. खरं तर हा आदिशक्तीचा महोत्सव सुरू आहे, आदिशक्तीचा उत्सव सुरू आहे आणि याच निमित्तानं आम्ही अशा काही नवदुर्गांची तुम्हाला ओळख करून देतोय. त्यांनी खरोखरच खूप संघर्षातून आपला संसार सावरलाय, आपलं आयुष्य सावरलंय. निसर्गाच्या कचाट्यात सापडून वैफल्यग्रस्त होऊन अनेकदा बळीराजा आपलं आयुष्य संपवतो, पण त्याचं कुटुंब मात्र उघड्यावर पडतं. पण अशा वेळेला नियतीच्या पुढे सुद्धा हार न मानणाऱ्या वाशिममधल्या भागीरथी देवळे या नवदुर्गेची ही कथा पाहूयात. वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातल्या नागरतास इथल्या या आहेत भागीरथीबाई देवळे. त्यांच्याकडे 1 एकर 10 गुंठे जमीन. पण सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून भागीरथीबाईंचा पती बळीराम देवळे या शेतकऱ्याने 8 वर्षांपूर्वी गळफास लावून आत्महत्या केली. पदरातली मुलं आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर. अशा परिस्थितीत कोणीही खचून गेलं असतं, पण भागीरथीबाई ठाम उभ्या राहिल्या आणि मग सुरू झाली संघर्ष यात्रा. शेतात काहीच पिके ना म्हणलं, 1 एकर 10 गुंठे वावर म्हणल्यावर काय होते शेतात नाही. सावकारकीचं कर्ज काय सरकारनं आमचं मंजूर नाही केलं. आपल्या दोन्ही मुलांना शिकवून आपल्या पायावर उभं करण्याचा निर्णय भागीरथीबाईंनी घेतला. आपल्याकडे असलेल्या 1 एकर शेतीमध्ये काबाड कष्ट करत त्यांनी दोघांनाही पायावर उभं केलं. त्यासाठी प्रसंगी भागीरथीबाईंनी मजुरीही केली आहे. मोठा मुलगा ज्ञानदीपला अभियांत्रिकीचं शिक्षण दिलं. ज्ञानदीप आज नगरच्या एका खाजगी कंपनीत नोकरीला आहे. धाकट्या महेशला पैशाअभावी फक्त पदवीपर्यंत शिक्षण घेता आलं. वडिलांच्या नंतर माझ्या मागे आई वडिलांसारखी उभी राहिली खंबीरपणे आणि माझा पूर्ण शिक्षणाचा खर्च आईने स्वतः एकदम घरी काटकसरीने पूर्ण वापर करून सर्व करून पूर्ण 1-1 रुपया जोडून मला शिकवलेलं आहे आणि मला आज इंजिनियर बनवलेलं आहे. पतीच्या निधनानंतर 8 वर्षाच्या संघर्षावर वाटा शोधत भागीरथीबाईंनी एक मैलाचा दगड पार पडला आहे. मैलाचा दगड पार नाही पडला तर मोठं यशही संपादित केलं आहे. भागीरथीबाईचा हा संघर्ष इतर शेतकऱ्यांना बळ देणार आहे. बळीराम यांची आत्महत्या सरकार दरबारीही आत्महत्या मदतीसाठी अपात्र ठरवण्यात आली. त्यामुळे भागीरथीबाईंना कोणतीही मदत मिळाली नाही आणि आता तर आपल्याला सरकारी मदतीची गरजच नाही असं त्या ठामपणे सांगतायत. कोणाला का आम्ही सरकारला मदत नाही मागितली, का आमच्या गणागोताला कोणाला मदत नाही मागितली. आम्ही स्वतःच्या हिमतीवर आम्ही आमच्या पोराचं शिक्षण पूर्ण केलं. जिद्द होती माई की मुलाला शिक्षण शिकवून आपण पुढे घाला. आजूबाजूला संपूर्ण काळोख असताना जिद्दीनं आणि हिमतीनं भागीरथीबाईंनी संपूर्ण घर सावरलं. ही आहे आजची नवदुर्गा. वाशिमहून मनोज जयस्वालसह साहेबराव कोकणे, IBN लोकमत, अहमदनगर. निसर्गापुढे हार मानून ज्या बळीराजांनी आपले आयुष्य संपवली आहेत, पण त्यांच्या या ज्या जोडीदार आहेत, ज्या अर्धांगिनी म्हणवल्या जातात आणि त्यांनी त्यानंतर हार न मानता आपला संघर्ष सुरूच ठेवला, अशाच नवदुर्गांची ओळख आम्ही रोज या कार्यक्रमातून तुम्हाला करून देणार आहोत. यानंतर आपण बघूयात नवरात्रोत्सवाची बाकी कशी धूम सुरू आहे आणि मुंबईत जाऊयात. मुंबईमध्ये ठिकठिकाणी अनेक सार्वजनिक मंडळांनी वेगवेगळे देखावे सुद्धा साकारलेत. प्रभादेवीचं शिवशक्ती मंडळ जे आहे त्यांनी सुद्धा यंदा खास देखावा उभा केलाय. काय हा नेमका देखावा आहे हे पाहूयात आमचा प्रतिनिधी रोहन कदम सोबत. आता मी प्रभादेवीच्या शिवशक्ती नवरात्रोत्सव मंडळामध्ये आहे. अतिशय वेगळा आणि एक चांगला देखावा यांनी साकारला आहे. कुठेतरी एक मंदिर इकडे उभारलं आहे. छोट्या छोट्या मूर्ती आहेत, अशा असंख्य मूर्ती आहेत, हुबेहूब एकसारख्या दिसणारा. खूप छान पद्धतीने हे मंदिर उभारलं आहे. हे मंदिर नेमकं कसं आहे आणि कशाची प्रतिकृती आहे आपण आज जाऊन जाणून घेऊया आणि इकडच्या काही लोकांशी सुद्धा बोलूया.
त्याच्या आतमध्ये आपण बघितलं तर आतमध्ये सुद्धा खूप असं सुरेख डेकोरेशन केलं आहे, एक मंदिर उभारलं आहे आणि इकडे मूर्ती आहे, अतिशय सुबक मूर्ती. आणि विशेष म्हणजे या मंडळाचं हे 25वं वर्ष, त्यामुळे साहजिकच वेगळं डेकोरेशन केलं असणार. माझ्यासोबत प्रमोद केळुसकर आहेत या मंडळाचे अध्यक्ष. प्रमोदजी, हा देखावा उभारला, एवढा मोठा उंच देखावा किती फुटाचा आहे आणि काय साकारलं आहे? हा देखावा जो आहे हा जमिनीपासून 55 फुटाचा देखावा आहे आणि हे साकारलं म्हणजे बुद्धेश्वर म्हणून मंदिर आहे जे कर्नाटकचं, त्या मंदिराचं आपण एक हुबेहूब कॉपी म्हणून आपण हे मंदिर इथे प्रभादेवी धलमिल नाक्यामध्ये हे उभारण्यात आलं आहे. आणि किती दिवस लागले हे बृहतेश्वर मंदिर साकारायला? हे मंदिर आम्ही 2 तारखेला चालू केलं काम आणि आज 14 तारीख आहे. हे 12 ते 14 दिवसामध्ये हे संपूर्ण मंदिर उभं झालं आहे. पुढे म्हणजे कसं आहे, आम्ही इथे बऱ्याच वर्षापासून आम्ही इथे सामाजिक कार्य करतो. म्हणजे ह्या मंडळाला आज 25 वर्ष झाली. 1990 साली या मंडळाची स्थापना झाली. आम्ही सगळ्यांनी मिळून या देवीची फार मोठी सेवा करतो आणि दर कार्यक्रम म्हणजे मोफत चष्मा वाटप, इथे भंडारा असतो. दरवर्षी ह्या मंडळाच्या वतीने जे सामाजिक कार्य असं पकडला तर लहान मुलांना पुस्तकं वाटप, ज्या गरीब मुलांना ज्या वस्तूची गरज असते ते आम्ही ह्या मंडळाच्या वतीने त्यांना ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करत येतो. मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य आम्ही करतो. नक्कीच बृहतेश्वर मंदिराविषयी अनेकांनी ऐकलं, पण तिथे जाणं होत नाही, पाहणं होत नाही. इकडे नक्की या, तिकडे झालं असं वाटेल. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकर सोबत रोहन कदम, IBN लोकमत, मुंबई. आणि नवरात्रोत्सवाला तर कालपासून सुरुवात झाली आहे, पण याच निमित्तानं गायिका अनुराधा पौडवाल या दररोज देवीची स्वरमय आराधना IBN लोकमतवर करणार आहेत. या निमित्तानंच त्यांच्या आवाजातली सुमधुर जी स्तोत्र आहेत, गाणी आहेत, ती आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. आज आपण इथेच थांबतोय, पण जाता जाता ऐकूयात त्या अनुराधा पौडवाल यांच्याच आवाजातलं हे एक खास गीत. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः.